नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7 वाजताच्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते। कालपासून विषय गाजतोय तो रोहित आर्यचा एन्काउंटर नेमका का करण्यात आला या संदर्भातल्या अनेक थिअरीज आता समोर येतात। कधी काळी एकेकाळी सरकारी योजनांचा पोस्टर बॉय असलेला रोहित आर्यचा एन्काउंटर करण्याची गरज का पडली, वेळ का आली, याची सविस्तर बातमी संध्याकाळी 7 वाजता आपल्याला बघायची आहे। यापुढची बातमी असेल ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधनं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रुपाली वर्सेस रुपाली हा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे या दोन महिला नेत्यांमध्येच कशी जुंपली आहे, कसे आरोप प्रत्यारोप होत आहेत, ही बातमी सविस्तरपणे बघणार आहोत। उद्याचा दिवस महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा आहे, कारण वोट चोरी विरोधात महाविकास आघाडीकडनं उद्या एका भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये असणार आहेत, पण महाविकास आघाडीच्या मोर्चापासून काँग्रेस जराशी दूर का राहतेय, थोडंसं अंतर ठेवून का वागतेय, हा एक महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। बिहारच्या निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे राज ठाकरेंची एक प्रकारे धास्ती काँग्रेसने घेतली आहे का, याच बातमीचे सगळे अँगल आपल्याला 7 वाजता जाणून घ्यायचे आहेत। नमो टुरिझम सेंटरवरनं कालच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरती जोरदार टीका केलेली होती। या टीकेचा पुढचा अंक, या वादाचा पुढचा अंक आज कसा पाहायला मिळतोय याची बातमी आपण बघणार आहोत। आणि जनरली जेव्हा रात्रीचा आपण स्कूटर बाईकवरनं प्रवास करत असतो तेव्हा कुत्रे मागे लागतात रस्त्यामध्ये, हा अनेकांचा हा एक मोठा प्रश्न असतो। पण चंद्रपूरमधलं असं एक गाव आहे जिथे कुत्र्याच्या ऐवजी वाघ मागे लागू लागलाय। तर ही बातमी नेमकी काय तीही सविस्तरपणे बघायची। तर संध्याकाळी 7 वाजता माझ्यासोबत न्यूजरूम बुलेटिनमधनं महाराष्ट्र देशा पाहायला विसरू नका।